नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। काँग्रेसचा दादा भुसेंना थेट अल्टिमेटम, 7 दिवसात राजीनामा न दिल्यास घराबाहेर तीव्र आंदोलन। औषध निरीक्षक भरती परीक्षेचा पेपर फुटल्याचे आरोप बनावट, एमपीएससीने आरोप फेटाळले। शिवाजी पार्क येथील आंदोलनाला पोलिसांची परवानगी नव्हती, आयोजकांविरोधात गुन्हा दाखल। आणि कॉकरोच जनता पार्टीचा इशारा, पुन्हा आंदोलन करण्यास भाग पाडू नका, सरकारने करार मोडला, देशभरात शेकडो विद्यार्थ्यांना अटक। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। नीट परीक्षेचा दिनांक 16 जुलै रोजी निकाल लागल्यानंतर परळी शहरातील आदित्य भगवान राठोड हा विद्यार्थी दिनांक 17 जुलैपासून घरातून निघून गेल्याची घटना समोर आली आहे। परळी शहरातील नाथ चित्र मंदिरासमोर राहणारे भगवान राठोड यांचा मुलगा आदित्य याने लातूर येथे नीटचे क्लासेस करत नीटची परीक्षा दिली होती। पेपर फुटीमुळे पुन्हा घेण्यात आलेल्या परीक्षेच्या निकालात त्याला 131 गुण मिळाल्याने तो तणावात होता। वडील भगवान राठोड यांनाही त्याने अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याचे सांगत नाराजी बोलून दाखवली होती। मात्र भगवान यांनी त्याची समजूत काढून पुन्हा पुढील वर्षी नीट रिपीट करू असे सांगितले होते। तरीही ते 17 जुलै रोजी वानटाकळी येथे आपल्या शेतात कामानिमित्त गेले असता ते तिथेच मुक्कामी थांबले। तर दिनांक 18 जुलै रोजी सकाळी मुलगी साक्षी हिने फोन करून आदित्य घरात नसल्याचे सांगितले। त्यानंतर भगवान राठोड यांनी दिवसभर आदित्यचा शोध घेतला, परंतु त्याचा पत्ता लागला नाही। त्यानंतर दिनांक 19 जुलै रोजी त्यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात आदित्य गायब झाल्याची तक्रार दिली। आदित्य गायब झाल्याची तक्रार परळी शहर पोलीस ठाण्यात दिनांक 19 जुलै रोजी देऊनही पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचन यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले नसल्याचा आरोप भगवान राठोड यांनी केला आहे। त्याचा शोध घेण्याचा प्रयत्नही केलेला नाही असा आरोपही त्यांनी केला आहे। बीड शहरातील वाढती वाहतूक कोंडी, बेशिस्त वाहन चालक आणि वाहतूक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांविरुद्ध बीड जिल्हा वाहतूक शाखेने तब्बल 31 रिक्षांवर धडक कारवाई करत रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत। तसेच जिल्हा न्यायालयामध्ये देखील अस्ताव्यस्तपणे उभे केलेल्या 35 वाहनधारकांवर कारवाई करून त्यांच्याकडून 30,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। या कारवाईमुळे नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे। ही मोहीम पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्या नेतृत्वाखाली तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली। जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर आणि पोलीस उपनिरीक्षक विष्णू जायभाये, पोलीस हवालदार मनोज जायभाये, ज्ञानेश्वर जाधव, फुलचंद जाधव, त्रिंबक कुडके, राजाभाऊ तांदळे, गणेश तळेकर, आदिनाथ मुंडे, सखाराम घोलप, पोलीस अंमलदार संतोष मोरे, राहुल घाडगे, संतोष हारके, दत्ता कदम यांच्या पथकाने शहरातील विविध चौक, मुख्य रस्ते आणि गर्दीच्या ठिकाणी अचानक तपासणी मोहीम राबवून नियमभंग करणाऱ्या रिक्षा चालकांवर कठोर कारवाई करण्यात आली। कारवाई दरम्यान वाहनांचे परवाने, नोंदणी कागदपत्रे, विमा, फिटनेस प्रमाणपत्र, प्रदूषण प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स तसेच वाहतूक नियमांचे पालन यांची सखोल पडताळणी करण्यात आली। आवश्यक कागदपत्रांचा अभाव, नियमांचे उल्लंघन आणि बेशिस्त वाहन चालकांना कोणतीही सवलत न देता संबंधित रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत। बीड शहरातील वाहतूक शिस्त अबाधित ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या विशेष मोहिमा यापुढेही सातत्याने आणि अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे बीड जिल्हा वाहतूक शाखेने स्पष्ट केले आहे। बीड वासी आहेत ते सर्व लोक खूप चांगले आहेत आणि त्यांच्यासाठी काहीतरी करावं असं वाटतं आमच्या पूर्ण ट्रॅफिक ब्रँचला। त्याच्यासाठी आम्ही काय केलेलं आहे की जे रिक्षा चालक आहेत त्यांच्याकडं आम्ही आता त्यांना बोलवलेलं आहे आणि कारवाई करण्यासाठी आणलेलं आहे। पहिल्यांदा आम्ही काय करणार की त्यांना ड्रेस कोड त्यांचा काय आहे तो त्यांना लावायला लावणार, ड्रेस कोड। मग त्यांनी बॅच बिल्ला वापरावा। त्याच्यानंतर महिलांची सुरक्षा फार महत्त्वाची आहे। महिलांच्या सुरक्षेमध्ये रिक्षा चालकांनी जी लहान मुली आहेत, महिला आहेत, त्यांच्याशी त्यांनी सौजन्यानं वागणं हे त्यांच्याकडून अपेक्षित आहे। तिसरी गोष्ट, मग आम्ही त्यांचे कागदपत्र चेक करणार आणि त्याच्यातून त्यांच्यावर जो काही दंड होतो तो त्यांच्याकडून वसूल करणार आणि त्यांना सर्व ती जी रिक्षा आहे ती सुद्धा स्वच्छ आणि सुंदर ठेवावी असं त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षित आहे आणि ते तसं करतील। केज तालुक्यातील टाकळी येथील हॉटेल चालक विलास घुले यांची दिनांक 20 जून रोजी भांडण सोडवायला गेले असता चाकूने भोसकून हत्या झाली होती। खून प्रकरणातील फिर्यादी व स्वर्गीय विलास घुले यांचे बंधू रमेश घुले यांना शुक्रवारी मध्यरात्री 2 अज्ञात तरुणांनी त्यांच्या घराचे दार वाजवून पुरवणी जबाबात घेतलेले खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरभ सोनवणे यांचे नाव मागे घे नसता
तू जिथे दिसशील तिथे तुला संपवून टाकू अशी धमकी दिल्यामुळे या प्रकरणाला आता वेगळेच वळण लागले आहे. रमेश घुले यांनी दिनांक 24 जुलै रोजी पोलीस अधीक्षक बीड यांची भेट घेऊन बालाजी सोनवणे, सौरभ सोनवणे आणि श्रीकांत घुले यांचाही विलास घुले खून प्रकरणाच्या कटात सहभाग असल्याचे सांगत CDRचे पुरावे सादर केल्याचा दावा केला होता. या कटात सहभागी असलेल्या या तिघांनाही तात्काळ अटक करावी अशी एका निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली होती. दरम्यान शुक्रवारी मध्यरात्री 2 ते 3 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात 2 तरुणांनी त्यांच्या घराचे दार वाजवत तू दिलेल्या तक्रारीतून सौरभ सोनवणे यांचे नाव मागे घे, नाहीतर जिथे दिसशील तिथे तुला संपवून टाकू अशी जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांनी पळ काढला. त्यानंतर दरवाजा उघडून 20 ते 25 वर्ष वयोगटातील 2 अज्ञात व्यक्तींना आपण पाठीमागून पाहिल्याची लेखी तक्रार रमेश घुले यांनी केज पोलीस ठाण्यात दिली असून या प्रकरणी अद्याप गुन्हा नोंद करण्यात आलेला नसला तरीही त्या दृष्टिकोनातून पोलिसांची चौकशी चालू असून चौकशी अंती योग्य तो निर्णय घेण्यात येईल अशी माहिती केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनी दिली. आता पोलिसांच्या चौकशीत काय माहिती समोर येते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तेलगावचे माजी सरपंच विजयकुमार लगड व त्यांचे बंधू उपसरपंच प्रमोद लगड हे दोघे लगड बंधू गेल्या 6 वर्षांपासून अखंडितपणे तेलगाव येथील योगीराज पेट्रोल पंप येथे पंढरपूरच्या आषाढी यात्रेहून परतीचा प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांसाठी द्वादशीच्या जेवणाची सेवा करतात. हे जेवण पूर्णपणे गावरान पद्धतीचे म्हणजेच बाजरी, ज्वारीची चुलीवरची भाकरी, चपाती, डाळ, भाजी, ठेचा, कांदा, लिंबू असे असते. वारकरी मंडळी घरच्यासारख्या चवीच्या जेवणाचा आस्वाद घेऊन अगदी तृप्त होतात. यासाठी लगड बंधू सोबतच सुनील विजयकुमार लगड, ओम प्रमोद लगड यांच्यासह गावातील नागरिकही वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज असतात. लगड बंधू यांच्या या सेवेचा लाभ घेऊन वारकरी मंडळी त्यांना आशीर्वाद देत पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होतात. तर या उपक्रमाबद्दल लगड बंधू यांचे तेलगाव परिसरात कौतुक होत आहे. गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील माजी मंत्री बदामराव पंडित यांचे खंदे समर्थक, शिवसेनेचे युवा नेते तथा भावी जिल्हा परिषद सदस्य श्री कृष्णा उर्फ पिंटू शेठ गर्जे यांचा वाढदिवस माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या वतीने साजरा करण्यात आला. सदरचा कार्यक्रम हा दिनांक 25 जुलै 2026 रोजी तलवाडा येथील मतिमंद मूकबधीर विद्यालय या ठिकाणी पार पडला. यावेळी आषाढी एकादशी निमित्त मतिमंद मूकबधीर विद्यालयात फळ वाटप करण्यात आले. यावेळी पिंटू शेठ गर्जे यांना शाल, पुष्पगुच्छ व पुष्पहार घालून त्यांचा सन्मान करण्यात आला. तर यावेळी गटनेते गोविंददादा जोशी, माजी जिल्हा परिषद सदस्य युवराज तात्या डोंगरे, युवा उद्योजक तुकाराम लाड, राजाभाऊ विटकर, राजाभाऊ खिस्ते, गीतारामजी डोंगरे, निखिल करडे, संतोष पंडित, संतोष नाटकर यांच्यासह बदामराव पंडित यांच्या समवेत आलेले भाऊसाहेब माकले, सुनील कांडेकर आदींची उपस्थिती होती. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा ही नम्र विनंती. तोपर्यंत नमस्कार.